मॅम, TTTS ट्रीटमेंट त्याला आपण लेझर थेरपी म्हणतो. ती कशी काम करते? ओके. ॲक्चुअली ह्या गोष्टी TTTS हे थोडंसं रेअर आहे किंवा तेवढं कॉमन नाहीये. जे MCDA ट्विन्स म्हणजे आपण लास्ट टाईमच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं, की जे एका वारेचे बाळ असतात, की 2 बाळामध्ये एकच वार असते. तर अशा बाळामध्ये हे TTTS म्हणजे ट्विन टू ट्विन ट्रान्सफ्युजन म्हणजे एका बाळाकडून दुसऱ्या बाळाकडे ब्लड सप्लाय ट्रान्सफ्यूज होतं. त्यामुळे काही चेंजेस होतात दोन्ही बाळांमध्ये. त्याला आपण TTTS असं म्हणतो. हे एक MCDA ट्विन्सचं कॉम्प्लिकेशन आहे. तुमची MCDA प्रेग्नन्सी असेल आणि त्या प्रेग्नन्सीमध्ये TTTS किंवा सिव्हिअर सिलेक्टिव्ह फिटल ग्रोथ रेस्ट्रिक्शन असेल, तर ही लेझर थेरपी वापरली जाते ट्रीटमेंटसाठी. तर या थेरपीमध्ये काय केलेलं असतं, जे MCDA ट्विन्स असतात त्यांच्यामध्ये शुद्ध आणि अशुद्ध रक्त ह्यांचे कनेक्शन दोन्ही बाळांमध्ये असतात. म्हणजे एका बाळाकडून दुसऱ्या बाळाकडे, दुसऱ्या बाळाकडून पहिल्या बाळाकडे असे ब्लडची मिक्सिंग होत असते आणि काही वाहिन्या ज्या असतात त्या फक्त एका बाळाकडून दुसऱ्या बाळाकडे अशा ब्लड फ्लो करत असतात. त्यामुळे एका बाळाचं वाढ खूप जास्त होते आणि एका बाळाची खूप कमी होते. त्याला आपण सिलेक्टिव्ह फिटल ग्रोथ रेस्ट्रिक्शन असं म्हणतो. किंवा TTTS मध्ये एका बाळामध्ये खूप जास्त पाणी, एका बाळामध्ये खूप पाणी कमी आहे, एका बाळाला ब्लड सप्लाय चांगला आहे, एकाला कमी आहे. अशा जेव्हा कंडिशन असतात तेव्हा ही लेझर थेरपी केली जाते. तर या थेरपीमध्ये काय केलं असतं, की ज्या शेअरिंग म्हणजे ज्या ब्लड व्हेसल शेअर होतात त्यांना आपण लेझरनी बंद करतो. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर दोघांचा जो प्लासेंटा एक आहे त्याला आपण सेपरेट करायचा प्रयत्न करतो. यामुळे दोन्ही बाळांचं सर्क्युलेशन सेपरेट व्हायला मदत होते आणि ह्या थेरपीने जे आउटकम आहे म्हणजे 2 बाळ हातात यायचे जे चान्सेस आहेत ते वाढतात. ॲटलीस्ट एक बाळ तरी हातात यायचे चान्सेस आणखीन वाढतात. त्यामुळे जे कॉम्प्लिकेटेड ट्विन्स आहेत त्याच्यामध्ये ही थेरपी केली जाते.